ಓಂ ಸದಾಶಿವಸಮಾರಂಭಾಂ ಶಂಕರಾಚಾರ್ಯಮಧ್ಯಮಾಂ ಅಸ್ಮದಾಚಾರ್ಯಪರ್ಯಂತಾಂ ವಂದೇ ಗುರುಪರಂಪರಾಂ ಖಾನಿಲಾಗ್ನ್ಯಬ್ಧರಿತ್ರ್ಯಂತಂ ಸ್ರಕ್ಫಣೀವೋದ್ಗತಂ ಯತಃ ಧ್ವಾಂತಚ್ಛಿದೇ ನಮಸ್ತಸ್ಮೈ ಹರಯೇ ಬುದ್ಧಿಸಾಕ್ಷಿಣೇ ಅಲಬ್ಧ್ವಾತಿಶಯಂ ಯಸ್ಮಾದ್ ವ್ಯಾವೃತ್ತಾಸ್ತಮಬಾಧಯಃ ಗರೀಯಸೇ ನಮಸ್ತಸ್ಮಾ ಅವಿದ್ಯಾಗ್ರಂಥಿಭೇದಿನೇ. ದ್ವಿತೀಯಸ್ಯ ಅಧ್ಯಾಯಸ್ಯ ತ್ರಿಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮಃ ಶ್ಲೋಕಃ. ಮಹಾಭೂತಾನ್ಯಹಂಕಾರ ಇತ್ಯೇತತ್ ಕ್ಷೇತ್ರಮುಚ್ಯತೆ ನ ದೃಶೇರ್ದ್ವೈತಯೋಗೋಸ್ತಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಮತಾದಪಿ. ಪೂರ್ವಂ ಅಹಂಕಾರಾದೀನಾಂ ದೃಶ್ಯತ್ವಾತ್ ಆತ್ಮಧರ್ಮತ್ವಂ ನ ಸಂಭವತೀತಿ ಯುಕ್ತಿಭಿರುಪಪಾದಿತಂ. ದ್ವಿಚತ್ವಾರಿಂಶತ್ತಮೇ ಶ್ಲೋಕೆ ತತ್ರೈವ ಶ್ರುತಿಪ್ರಮಾಣಂ ಪ್ರದರ್ಶಿತಂ. ಇದಾನೀಂ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ವಿಷಯೇ ಸ್ಮೃತಿಪ್ರಮಾಣಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯತೆ. ಭಗವದ್ಗೀತಾಯಾಂ ಏವಂ ವರ್ತತೆ ಮಹಾಭೂತಾನ್ಯಹಂಕಾರಃ ಇತಿ. ಮಹಾಭೂತಾನಿ ಅಹಂಕಾರಃ. ತತ್ರ ಅಹಂಕಾರಃ ಅಪಿ ಕ್ಷೇತ್ರತ್ವೇನೋಕ್ತಂ ವರ್ತತೆ. ಮಹಾಭೂತಾನಿ ಅಹಂಕಾರಃ ಇತ್ಯೇತತ್ ಕ್ಷೇತ್ರಮುಚ್ಯತೆ. ತತ್ರ ನ ದೃಶೇಃ ದ್ವೈತಯೋಗೋಸ್ತಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಮತಾದಪಿ ಇತಿ. ತತ್ರ ಅನ್ವಯಃ ಮಹಾಭೂತಾನಿ ಅಹಂಕಾರಃ ಇತ್ಯೇತತ್ ಕ್ಷೇತ್ರಮುಚ್ಯತೆ ಇತಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಮತಾದ್ ಅಪಿ ದೃಶೇಃ ದ್ವೈತಯೋಗಃ ನ ಅಸ್ತಿ. ಮಹಾಭೂತಾನ್ಯಹಂಕಾರಃ ಖಂ ಮನೋ ಬುದ್ಧಿರೇವ ಚ ತಥಾ ನ. ಕಿಮಸ್ತಿ ತತ್ರ? ಶ್ಲೋಕಂ ಪೂರಯತು. ಮಹಾಭೂತಾನ್ಯಹಂಕಾರಃ ಬುದ್ಧಿರವ್ಯಕ್ತಮೇವ ಚ ಪಂಚಚೇಂದ್ರಿಯಗೋಚರಾಃ. ಭೂಯಾತ್ ಭವತು ಭವತು ಸಮ್ಯಕ್ ಸಮ್ಯಕ್. ಪಂಚಚೇಂದ್ರಿಯಗೋಚರಾಃ ಇಚ್ಛಾದ್ವೇಷಸುಖಂ ದುಃಖಂ ಸಂಘಾತಶ್ಚೇತನಾಧೃತಿಃ ಇತ್ಯಾದಯಃ ಸಂತಿ. ಏತತ್ ಕ್ಷೇತ್ರಂ ಸಮಾಸೇನ ಸವಿಕಾರಮುದಾಹೃತಂ ಇತ್ಯಸ್ತಿ. ತತ್ರ ಅಹಂಕಾರಃ ಅಪಿ ಕ್ಷೇತ್ರತ್ವೇನ ಪರಿಗೃಹೀತೋ ವರ್ತತೆ. ಮಹಾಭೂತಾನಿ ಅಹಂಕಾರಃ ಇತ್ಯೇತತ್ ಕ್ಷೇತ್ರಮುಚ್ಯತೆ ಇತಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಮತಾದಪಿ ಭಗವತಃ ಅಪಿ ಇದಮೇವ ಮತಂ ವರ್ತತೆ. ಅಹಂಕಾರಃ ಅಪಿ ಕ್ಷೇತ್ರಂ ಏವ ದೃಶ್ಯಂ ಏವ
न तु क्षेत्रज्ञः इति। दृशेः द्वैतयोगः न अस्ति। एवं भगवद्वचनादपि एतदेवावगम्यते, दृशेः द्वैतयोगो नास्ति इति। दृशिः इत्युक्ते आत्मा, चैतन्यं। चैतन्यस्य द्वैतेन सह कोऽपि सम्बन्धो नास्ति। तस्मात् अहङ्कारादयः आत्मनो धर्माः न भवितुमर्हन्ति इत्येतत् सिद्धं भवति। अग्रिमस्य श्लोकस्य सम्बन्धः। अधुना प्रकृतार्थोपसंहारः। इदानीं प्रकृतार्थः उपसंह्रियते। एवमेतद्हिरुज्ञेयं मिथ्यासिद्धमनात्मकं मोहमूलं सुदुर्बोधं द्वैतं युक्तिभिरात्मनः इति। एवं युक्तिभिः, पूर्वोक्ताभिः युक्तिभिः एतत् मिथ्यासिद्धम् अनात्मकं मोहमूलं सुदुर्बोधं द्वैतम् आत्मनः हिरुक् ज्ञेयम् इत्यन्वयः। एवं युक्तिभिः इत्युक्ते पूर्वोक्ताभिर्युक्तिभिः एतत् द्वैतं मिथ्यासिद्धं, मिथ्यात्वेन सिद्धं भवति द्वैतम्। अनात्मकं, द्वैतम् अनात्मकम् इत्युक्ते निस्तत्वम् इत्यभिप्रायः। द्वैतस्य स्वाभाविकं सत्यत्वं नास्ति, सत्वं नास्ति। मोहमूलम्, एतत् सर्वं कथं दृश्यते इति चेत् मोहमूलम्, अज्ञानमूलकं द्वैतजातं भवति। सुदुर्बोधं, द्वैतं सुदुर्बोधं। द्वैतस्य वास्तवं स्वरूपं दुःखेनैव अवगम्यते, बहुभिः नावगम्यते। प्रायेण जनाः द्वैतं सत्यमित्येव मन्यन्ते। अस्य मिथ्यात्वं सुदुर्बोधं भवति। द्वैतम्, ईदृशं द्वैतम् आत्मनः हिरुक् ज्ञेयम्। हिरुक् इत्युक्ते पृथक् इत्यर्थः। आत्मनः पृथक् ज्ञेयम्। एतत् आत्मा नास्ति, आत्मनः स्वरूपं नास्ति इत्येतदवगन्तव्यम्। तत्र व्याख्यानं पठामः। 43। वस्तुतः 43 इत्यपि वक्तुं शक्यते, 43 इत्यपि वक्तुं शक्यते। तत्र विभाषा विकल्पेन त्रयादेशो भवति। तस्मात् 43 इत्यपि वक्तुं शक्यते, 43 इत्यपि साधीयानेव। तत्र व्याख्यानं पूर्वश्लोकः तु स्पष्टः एव, तस्माद् व्याख्यानं न दृश्यते। अधुना चतुश्चत्वारिंशत्तमः श्लोकः खलु। 44तमः श्लोकः। एवं श्रुतिस्मृतिमूलयुक्ति सद्भावात्। तत्र एवम् इत्यस्ति खलु। एवं युक्तिभिः इत्येतस्य व्याख्यानम् एवं श्रुतिस्मृतिमूलयुक्तिसद्भावात् अहङ्कारादिः सर्वोऽपि द्वैतप्रपञ्चः
ಅನಾತ್ಮನಃ ಸಕಾಶಾದ್ ವಿಲಕ್ಷಣಃ ಇತಿ ಉಪಸಂಹರತಿ ಇತ್ಯಾಹ. ಅಧುನಾ ಪ್ರಕೃತಾರ್ಥೋಪಸಂಹಾರಃ ಇತಿ. ಇದಾನೀಂ ಏತಾವತ್ಪರ್ಯಂತಂ ಯಃ ಅರ್ಥಃ ಪ್ರತಿಪಾದಿತಃ ಸಹ ಉಪಸಂಹ್ರಿಯತೆ. ಹಿರುಕ್ ಹಿರುಕ್ ಪೃಥಗ್ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಹಿರುಕ್ ಇತಿ ಅವ್ಯಯಂ, ತಸ್ಯಾರ್ಥಃ ಪೃಥಕ್ ಇತಿ ಭಿನ್ನಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ನನು ಆತ್ಮನಃ ಪೃಥಕ್ತ್ವೇಪಿ ದ್ವೈತಂ ಸಾಂಖ್ಯಾನಾಮಿವ ಪಾರಮಾರ್ಥಿಕಂ ಸ್ಯಾತ್ ಇತ್ಯತ ಆಹ ಮಿಥ್ಯಾಸಿದ್ಧಂ ಇತಿ. ಯದ್ಯಪಿ ದ್ವೈತಂ ಆತ್ಮನಃ ಪೃಥಕ್, ದ್ವೈತಂ ಆತ್ಮನಃ ಭಿನ್ನಂ, ತಥಾಪಿ ತದ್ವೈತಂ ಸತ್ಯಂ ಸ್ಯಾತ್. ಅನಾತ್ಮತ್ವೇಪಿ ದ್ವೈತಸ್ಯ ಸತ್ಯತ್ವಂ ಕುತೋ ನ ಸ್ಯಾತ್. ಯಥಾ ಸಾಂಖ್ಯಾದೀನಾಂ ಮತೆ ತಥಾ ಭವತಿ. ಸಾಂಖ್ಯಾದೀನಾಂ ಮತೆ ಅಹಂಕಾರಾದಯಃ ಅನಾತ್ಮಾನಃ ಏವ, ತೇಷಾಂ ಮತೇಪಿ ಪ್ರಕೃತಿಃ महत् अहंकारः एतत् सर्वमपि अनात्मा एव भवति तेषां मतेपि. किन्तु तैः तस्य सत्यत्वमुच्यते. अहंकारादीनाम् अथवा प्रधानादीनां मिथ्यात्वं सांख्यैर्नाभ्युपगम्यते. तस्मादेव पृच्छ्यते आत्मनः पृथक्त्वेपि द्वैतं सांख्यानाम् इव पारमार्थिकं स्यात्. यथा सांख्यानाम् अनात्मपदार्थाः पारमार्थिकाः भवन्ति तथैव पारमार्थिकं स्यात् इत्यत आह. तस्यैव पारमार्थिकत्वशङ्कायाः परिहारार्थमुक्तं वर्तते मिथ्यासिद्धम् इति. द्वैतं मिथ्यासिद्धं, मिथ्यात्वेन सिद्धम् इति. इत्युक्ते तस्य पारमार्थिकत्वं नास्ति, तस्य पारमार्थिकत्वं नाशङ्कनीयम् इत्यभिप्रायः. तथापि अन्यथाख्यातिप्रभृतीनाम् इव मिथ्यात्वं स्यादित्यत आह अनात्मकम् इति. तथापि अन्यथाख्यातिप्रभृतीनाम् इव. अन्यथाख्यातिः इति वैशेषिकानां पक्षः. तत्र यदा शुक्तौ रजतमारोप्यते तत्र किं भवति इत्युक्ते रजतं तु अन्यत्रास्ति. अन्यत्र दृश्यमानं अन्यत्र वर्तमानं रजतं केनचित् अलौकिकेन सन्निकर्षेण अत्र दृश्यते इति तैरुच्यते. इत्युक्ते तेषां मते मिथ्याभूतं रजतं नाङ्गीक्रियते. इत्युक्ते सदसद्भ्याम् अनिर्वचनीयं रजतं यथा अस्माभिरुच्यते अनिर्वचनीयख्यातिमते उच्यते. सदसद्भ्याम् अनिर्वचनीयं रजतं तत्र तिष्ठति इति, तत्र भाति इति. तैः तथा नाङ्गीक्रियते. अन्यथाख्यातिमते तु रजतम् अन्यत्र क्वचिद् वर्तते. आपणे रजतं वर्तते. आपणे वर्तमानं रजतं केनचिद् अलौकिकेन सन्निकर्षेण अत्र पुरतो भाति, शुक्तिकायां भाति इति तेषां मतम्. तन्निरासार्थमुच्यते सत्स्वभावरहितम् इति. सत्स्वभावरहितम् अनात्मकम् इति. अनात्मकमित्युक्ते सत्स्वभावरहितम् इत्यर्थः.
तस्य सत्स्वभावः नास्ति, सत्वं नास्ति इत्युक्ते अनिर्वचनीयम् इत्यभिप्रायः। सत्यात्मकार्यस्य कथम् एवं विधत्वम् इत्यत आह। अहङ्कारादयः सत्यात्मनः कार्याः भवन्ति। तस्माद्वा एतस्माद् आत्मन आकाशः सम्भूतः इति सर्वस्यैव आत्मनः कार्यत्वं प्रसिद्धं श्रुतौ यदि अहङ्कारादयः अपि आत्मनः कार्याः भवन्ति, आत्मनः कार्याणि भवन्ति, एवं सति तेषां मिथ्यात्वं कथं स्यात् इत्यस्य उत्तरमुच्यते मोहमूलम् इति। सत्यात्मकार्यस्य, सत्यस्य आत्मनः कार्यस्य अहङ्कारादेः एवं विधत्वम् इत्युक्ते मिथ्यात्वम् अनिर्वचनीयत्वं कथम् इत्यत आह। मोहमूलम् इति। एतत् सर्वं मोहमूलम् अज्ञानमूलं भवति। अज्ञानस्यैव एतानि कार्याणि भवन्ति। अज्ञानात् अज्ञानेन आत्मनि एतत् सर्वं कल्पितं भवति इत्यभिप्रायः। यद्यपि आत्मा सत्यः तथापि तस्मिन् सत्ये आत्मनि अज्ञानेन कल्पितानि एतानि सर्वाणि अहङ्कारादीनि। तस्मात् तेषां मिथ्यात्वे कोऽपि दोषो नास्ति। तदेव कथमित्यत आह। सुदुर्बोधम् इति। तदेव कथम् अहङ्कारस्य मोहमूलत्वं कथमुच्यते। अहङ्कारम् अज्ञानकार्यम् इत्येतत् कथमुच्यते इत्यत आह। सुदुर्बोधम् इति। सुदुर्बोधम् इत्यस्य अभिप्रायः प्रमाणयुक्तिभ्यां दुर्निरूपम् इत्यर्थः। प्रमाणयुक्तिभ्यां द्वैतं दुर्निरूपं भवति। द्वैतस्य निरूपणं न कर्तुं शक्यते। तदेव प्रायः सिद्धिग्रन्थेषु प्रतिपाद्यते। यदि खण्डनखण्डखाद्यं वा चित्सुखीं वा पठामः तत्र किं प्रतिपादितं वर्तते इत्युक्ते द्वैतं प्रमाणयुक्तिभ्यां दुर्निरूपम् इति। तत्र पूर्वपक्षिभिः यः कोऽपि पदार्थः उपस्थाप्यते तस्य सर्वस्यापि पदार्थस्य दुर्निरूपत्वं प्रदर्शितम् हर्षमिश्रादिभिः विद्वद्वरेण्यैः। यथा पूर्वपक्षी ब्रूते द्रव्यम् इत्यस्ति इति। तदा सिद्धान्ती पृच्छति द्रव्यं कथं भवितुमर्हति, द्रव्यमस्ति इति कथं वक्तुं शक्नोति भवान्, द्रव्यस्य प्रमाणं किम् इति आदौ पृच्छति। द्रव्यस्य प्रमाणं पूर्वपक्षी वक्तुं न पारयति। यदि प्रमाणं वदति चेदपि वयं वदामः एतत् प्रमाणं न सङ्गच्छते इति। अस्मिन् प्रमाणे एव दोषो वर्तते इति वदामः। तस्मात् तत्र प्रमाणम् एव दुर्निरूपं भवति। ततः परं लक्षणमपि दुर्निरूपं प्रमाणं न लक्षणमेव दुर्निरूपम् इति आदौ प्रदर्श्यते। द्रव्यस्य लक्षणं किं लक्षणं द्रव्यम् इति चेत् पूर्वपक्षी ब्रूयात्
गुणाश्रयं द्रव्यम् इति पूर्वपक्षी ब्रूयात्। तदा सिद्धान्ती पृच्छति गुणाश्रयत्वं कथं भवितुमर्हति इति। तस्य कीदृशम् आश्रयत्वं, तत्र कीदृशः सम्बन्धः, द्रव्यगुणयोः सम्बन्धः कः, एवमेवं यद्यत् पूर्वपक्षी ब्रूते यो यो पदार्थः पूर्वपक्षिणा अङ्गीक्रियते तस्य सर्वस्यैव दुर्निरूपत्वं तत्र प्रदर्शितं वर्तते बहुभिर्युक्तिभिः। तदेव प्रायः खण्डखाद्यं चित्सुखी एतेषु ग्रन्थेषु एवमेव विचारः प्रवर्तते। भवता यः पदार्थः स्वीक्रियते अभ्युपगम्यते भवता तस्य लक्षणं वक्तव्यं। तस्य लक्षणं सः वक्तुं न पारयति पूर्वपक्षी, तथैव प्रमाणमपि न प्रदर्शयितुं पारयति। तदेव प्रदर्श्यते। तस्मात् दुर्निरूपम् इत्यर्थः। दुर्निरूपत्वात् तस्य अज्ञानकार्यत्वम् अवगम्यते। यदि किञ्चित् प्रमाणेन वा युक्त्या वा सुनिरूपं भवति तदा तस्य सत्यत्वम् अभ्युपगन्तुं शक्यते। किन्तु द्वैतं वस्तुतः तथा नास्ति। यावत्पर्यन्तम् अस्माभिः प्रमाणयुक्तिभ्यां न विचार्यते तावत्पर्यन्तं द्वैतं सत्यं भाति, सत्यत्वेन भाति, सुनिरूपं भाति। किन्तु यदा प्रमाणयुक्तिभ्यां विचारं कुर्मः तदा तस्य दुर्निरूपत्वम् अवगम्यते। दुर्निरूपम् इत्यर्थः। अग्रिमः श्लोकः। कुतो मिथ्यासिद्धत्वं द्वैतस्येति चेत् न पृथङ् नात्मना सिद्धिः। आत्मनोऽन्यस्य वस्तुनः आत्मवत्कल्पितस्तस्मात् अहङ्कारादिरात्मनि। द्वैतस्य मिथ्यासिद्धत्वं यत्पूर्वस्मिन् श्लोके प्रतिपादितं तत्कुतः इति चेत् तस्य उत्तरमुच्यते। अन्वयः आत्मनः अन्यस्य वस्तुनः आत्मनः पृथक् सिद्धिः न भवति। विरामः। आत्मनः अन्यस्य वस्तुनः यदि किञ्चिद्वस्तु आत्मनः अन्यद्भवति तदा तस्य आत्मनः पृथक् सिद्धिर्न भवति। आत्मापेक्षां विना तस्य सिद्धिर्न भवति। इत्युक्ते तस्य सत्वं वा अवगतिर्वा आत्मानं विना न भवितुमर्हति। आत्मानं विना, आत्मापेक्षां विना, आत्मानम् अनपेक्ष्य तस्य सत्वं वा भानं वा न भवितुमर्हति। तस्य
ಸತ್ತಾಯಾಂ ವಾ ಭಾನಾರ್ಥಂ ವಾ ತದಾತ್ಮಾನಮಪೇಕ್ಷತೆ. ಆತ್ಮವತ್ ಆತ್ಮನಾ ಅಭೇದೇನ ಅಪಿ ಸಿದ್ಧಿಃ ನ ಭವತಿ. ಯಥಾ ಆತ್ಮ ಸ್ವೇನೈವ ಸಿದ್ಧ್ಯತಿ, ಆತ್ಮ ಸ್ವಸಿದ್ಧೌ ಅನ್ಯತ್ ಕಿಂಚಿನ್ನಾಪೇಕ್ಷತೆ, ತಥಾ ಆತ್ಮನಾ ಅಭೇದೇನ ಅಪಿ ಸಿದ್ಧಿಃ ನ ಭವತಿ. ಅನಾತ್ಮನಃ ಸಿದ್ಧಿಃ ಆತ್ಮನಃ ಅಭೇದೇನ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಕುತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನಾತ್ಮನಃ ಆತ್ಮನ ಅಭೇದಃ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ ಖಲು. ತತ್ತು ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯದೇವ ಇತಿ ಭವತಾ ಸ್ವೀಕ್ರಿಯತೆ. ಯದಿ ತದ್ ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯತ್ ತರ್ಹಿ ಆತ್ಮನಃ ಅಭೇದೇನ ತಸ್ಯ ಸಿದ್ಧಿರ್ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಯತ್ ಭಿನ್ನಂ ವಸ್ತು ತಸ್ಯ ಅಭೇದೇನ ಸಿದ್ಧಿಃ ಕಥಂ ಭವೇತ್? ತಥಾ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಅಹಂಕಾರಾದಿಃ ಆತ್ಮನಿ ಕಲ್ಪಿತಃ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂಕಾರಾದೀನಾಂ ಆತ್ಮನಃ ಪೃಥಕ್ ಅಪಿ ಸಿದ್ಧಿರ್ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಆತ್ಮನ ಅಭೇದೇನ ಅಪಿ ಸಿದ್ಧಿರ್ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಉಭಯೋರಪಿ ವಿಕಲ್ಪಯೋರಸಂಭವಾತ್ ಅಹಂಕಾರಾದಿಃ ಆತ್ಮನಿ ಕಲ್ಪಿತಃ ಇತಿ ನಿಗಮಯತಿ. ತತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಚತುಶ್ಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಪಂಚಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಏತದೇವ ಉತ್ತರಶ್ಲೋಕೇನೋಪಪಾದ್ಯತೆ ಇತ್ಯಾಹ. ಏತದೇವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನಾತ್ಮನಃ ಮಿಥ್ಯಾತ್ವಂ ಏವ ಕಲ್ಪಿತತ್ವಂ ಏವ ಮಿಥ್ಯಾಸಿದ್ಧತ್ವಂ ಏವ ಉತ್ತರಶ್ಲೋಕೇನ ಉಪಪಾದ್ಯತೆ. ಏತದೇವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅತ್ರ ಏತದ್ ಗ್ರಹೀತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಕಿಂ ಪ್ರಮಾಣಯುಕ್ತಿಭ್ಯಾಂ ದುರ್ನಿರೂಪತ್ವಂ. ಅನಾತ್ಮನಃ ಪ್ರಮಾಣಯುಕ್ತಿಭ್ಯಾಂ ದುರ್ನಿರೂಪತ್ವಮೇವ ಉತ್ತರಶ್ಲೋಕೇನ ಉಪಪಾದ್ಯತೆ ಇತ್ಯಾಹ. ಕುತೋ ಮಿಥ್ಯಾಸಿದ್ಧತ್ವಂ ಇತಿ ನ ಪೃಥಗ್ ಇತಿ. ತಸ್ಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯಸ್ಯ ವಸ್ತುನಃ ಆತ್ಮನಃ ಪೃಥಕ್ ಸಿದ್ಧಿರ್ನ ಭವತಿ. ಆತ್ಮನಃ ಪೃಥಕ್ ಸಿದ್ಧಿರ್ನ ಭವತಿ ಇತ್ಯೇತಸ್ಯ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಸದ್ರೂಪಾತ್ ಜ್ಞಾನಸ್ವಭಾವಾತ್ ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯತ್ವಾದೇವ ನ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ಪ್ರತೀತಿ ಜಡಸ್ಯ ಸಂಭವತಃ. ಆತ್ಮ ಸದ್ರೂಪಃ ಜ್ಞಾನಸ್ವಭಾವಃ ಅಪಿ. ಸದ್ರೂಪಃ ಜ್ಞಾನಸ್ವಭಾವಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಚಿದ್ರೂಪಃ. ತಸ್ಮಾತ್ ಸತ್ತಾಯಾಂ ಸ್ಫೂರ್ತೌ ಚ ಆತ್ಮ ಅನ್ಯತ್ ಕಿಂಚಿನ್ನಾಪೇಕ್ಷತೆ. ಅನ್ಯನಿರಪೇಕ್ಷ ಸತ್ತಾ ಸ್ಫೂರ್ತಿಮಾನ್ ಆತ್ಮ. ಕಿಂತು ಅನಾತ್ಮನಃ ಅಹಂಕಾರಾದೇಃ ತದನ್ಯತ್ವಾತ್ ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯತ್ವಾತ್ ತಸ್ಯ ಸ್ವತಃ ಸತ್ತಾ ವಾ ಸ್ಫೂರ್ತಿರ್ವಾ ನ ಭವತಿ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯೇಣ ಸತ್ತಾ ವಾ ಸ್ಫೂರ್ತಿರ್ವಾ ಅಹಂಕಾರಾದೀನಾಂ ನಾಸ್ತಿ. ತಸ್ಮಾತ್ ನ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ಪ್ರತೀತಿ ಜಡಸ್ಯ ಸಂಭವತಃ. ಜಡಸ್ಯ ಅಹಂಕಾರಾದೇಃ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ಪ್ರತೀತಿ ನ ಸಂಭವತಃ. ಆತ್ಮಾನಂ ಅನಪೇಕ್ಷ್ಯ ತಯೋಃ ಸತ್ತಾ ಪ್ರತೀತಿ ನ ಸಂಭವತಃ. ನಾಪಿ
प्रत्यगात्मा भेदेन प्रत्यगात्म अभेदेन प्रत्यगात्म अभेदेनापि प्रत्यगात्मवत् सिद्धिः न संभवति। यथा प्रत्यगात्मनः सिद्धिः प्रत्यगात्माभेदेन संभवति, प्रत्यगात्मत्वादेव तस्य सिद्धिर्भवति, तथा अनात्मनः प्रत्यगात्मस्वरूपत्वेन सिद्धिर्न भवितुमर्हति। अनात्मा प्रत्यगात्मनः स्वरूपे एव तिष्ठन् न सेद्धुमर्हति। कुतः इत्युक्ते प्रत्यगात्मना सह तादात्म्येन इत्यभिप्रायः। प्रत्यगात्मना सह तादात्म्येन अनात्मनः सिद्धिर्भवति वा इति चेत् न भवितुमर्हति। कुतः जडाजडयोरभेदायोगात् जडाजडयोः अभेदो न संभवति। अनात्मा जडः आत्मा अजडः, जडाजडयोः अभेदः न संभवति। तस्मात् आत्मना अभेदेन अहंकारादीनां सिद्धिर्न भवति। इत्युक्ते ते अहंकारादयः आत्मा एव भूत्वा सत्तावन्तः वा स्फूर्तिमन्तो वा भवन्ति इति न वक्तुं शक्यते। तस्मात् आत्मनः बहिः अपि तेषां सत्ता वा स्फूर्तिर्वा न भवितुमर्हति। आत्मनः स्वरूपे एव तेषां सत्ता वा स्फूर्तिर्वा न भवितुमर्हति। तस्मात् क्वचित् तेषां स्वातन्त्र्येण सत्ता वा स्फूर्तिर्वा न भवितुमर्हति। तस्मात् ते आत्मनि कल्पिताः। तस्मादहंकारादिः आत्मनि कल्पितः इत्यर्थः। आचार्यः हाँ उच्यताम्। चन्द्रिकायां तु अनन्यत्वात् इति पाठः वर्तते। न चन्द्रिका एव पठिता मया। कुत्र अस्ति? हाँ हाँ प्रत्यग अनन्यत्वात् सद्रूपात् ज्ञानस्वभावात् आत्मनः अनन्यत्वादेव आत्मनः अनन्यत्वादेव सद्रूपात् ज्ञानस्वभावात् आत्मनः अनन्यत्वादेव न पृथक् सत्ता प्रतीति जडस्य संभवतः। तत्र अस्मिन् किमस्ति? मया अन्यत्वादेव पठितम् इति पठितं खलु? भावतत्त्वप्रकाशिकायां न न सत्यं। अन्यत्वादेव इति अन्यत्वादेव इत्यस्ति खलु? परन्तु तत्र अधः चन्द्रिकापाठः अपि तत्र दीयते। सद्रूपा ज्ञानस्वभावात्मनः अन्यत्वादेव न पृथक् सत्ता प्रतीति। अत्र तु दोषो वर्तते। अन्यत्वादेव इति पाठः सम्यक्, तत्तु तत्र अवगन्तुं शक्यते।
ತತ್ರ ನಾಪಿ ಸದ್ರೂಪಾ ಜ್ಞಾನಸ್ವಭಾವಾದಾತ್ಮನಃ ಅನನ್ಯತ್ವಾದೇವ ನ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ಪ್ರತೀತಿ ಜಡಸ್ಯ ಸಂಭವತಃ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಸದ್ರೂಪಃ ಜ್ಞಾನಸ್ವಭಾವಃ ಚ ಆತ್ಮ ಏವ ಭವತಿ. ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯಃ ಕೋಪಿ ಸದ್ರೂಪೋ ವಾ ಜ್ಞಾನಸ್ವಭಾವೋ ನ ಭವತಿ. ಕಃ ಸದ್ರೂಪಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮ ಏವ ಸದ್ರೂಪಃ. ತಸ್ಮಾದಾತ್ಮನಃ ಅನನ್ಯತ್ವಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸತ್ತಾಯಾಃ ಸ್ಫೂರ್ತೇಶ್ಚ ಆತ್ಮನಃ ಅನನ್ಯತ್ವಂ ವರ್ತತೆ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಅನ್ಯತ್ ನ ಭವತಿ ಸತ್ತಾ ವಾ ಸ್ಫೂರ್ತಿರ್ವಾ. ತಸ್ಮಾತ್ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ಪ್ರತೀತಿ ಜಡಸ್ಯ ನ ಸಂಭವತಃ. ಅನಾತ್ಮನಃ ಪೃಥಕ್ ಸತ್ತಾ ವಾ ಪ್ರತೀತಿರ್ವಾ ನ ಸಂಭವತಃ. ಕುತಃ ಆತ್ಮನಃ ಪೃಥಕ್ತಯ ಕಸ್ಯಚಿತ್ ಸತ್ತಾ ವಾ ಪ್ರತೀತಿರ್ವಾ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಪ್ರಾಯಃ ಅನ್ಯತ್ವಾದೇವ ಇತಿ ಪಾಠಃ ಮೇ ರೋಚತೆ ಇತಿ ಮನ್ಯೆ. ಅತ್ರ ತು ಅನ್ಯತ್ವಾದೇವ ಇತ್ಯಸ್ತಿ ಖಲು ಭಾವತತ್ವಪ್ರಕಾಶಿಕಾಯಾಂ. ಅನ್ಯತ್ವಾದೇವ ಇತ್ಯೇವ ಸ್ವೀಕುರ್ಮಃ ವಯಂ. ಅಗ್ರಿಮಃ ಶ್ಲೋಕಃ. ತಸ್ಮಾದ್ ಅಜ್ಞಾನ ವಿಜೃಂಭಿತಮೇತತ್ ದೃಶ್ಯಾಃ ಶಬ್ದಾದಯಃ ಕ್ಲುಪ್ತಾಃ ದ್ರಷ್ಟೃ ಚ ಬ್ರಹ್ಮ ನಿರ್ಗುಣಂ ಅಹಂ ತದುಭಯಂ ಬಿಭ್ರದ್ ಭ್ರಾಂತಿಮಾತ್ಮನಿ ಯಚ್ಛತಿ. ಅತ್ರ ಅಹಂಕಾರಃ ಏವ ಚಿಜ್ಜಡಗ್ರಂಥಿರೂಪೇಣ ತಿಷ್ಠತಿ. ಕುತಃ ತಸ್ಮಿನ್ನೇವಾಹಂಕಾರೆ ಆತ್ಮ ಅಪಿ ಭಾತಿ, ತಸ್ಮಿನ್ನೇವ ಅನಾತ್ಮ ಅಪಿ ಭಾತಿ. ತಸ್ಮಾದುಭಯೋಃ ಮೇಲನಂ ಅಹಂಕಾರೇ ಭವತಿ. ತದೇವೋಚ್ಯತೆ ಶಬ್ದಾದಯಃ ದೃಶ್ಯಾಃ ಶಬ್ದಾದಯಃ ದೃಶ್ಯಾಃ ದೃಶ್ಯತ್ವೇನ ಕ್ಲುಪ್ತಾಃ. ಶಬ್ದಾದಯಃ ದೃಶ್ಯಾಃ ಕ್ಲುಪ್ತಾಃ. ಕ್ಲುಪ್ತಾಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿಶ್ಚಿತಾಃ. ಶಬ್ದಾದಯಃ ದೃಶ್ಯಾಃ ಕ್ಲುಪ್ತಾಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದೃಶ್ಯತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತಾಃ ಶಬ್ದಾದಯಃ. ವಿರಾಮಃ. ನಿರ್ಗುಣಂ ಬ್ರಹ್ಮ ದ್ರಷ್ಟೃ ದ್ರಷ್ಟೃತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತಂ. ನಿರ್ಗುಣಂ ಬ್ರಹ್ಮ ದ್ರಷ್ಟೃತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತಂ. ಮೂಲೆ ದ್ರಷ್ಟೃ ಇತ್ಯಸ್ತಿ, ದ್ರಷ್ಟೃತ್ವೇನ ನಿಶ್ಚಿತಂ. ವಿರಾಮಃ. ಅಹಂ. ಅಹಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂಕಾರಃ. ಅಹಂಕಾರಃ ತದುಭಯಂ ಬಿಭ್ರತ್. ದ್ರಷ್ಟೃ ದೃಶ್ಯಂಚ ಉಭಯಂ ಬಿಭ್ರತ್.
ಆತ್ಮನಿ ಭ್ರಾಂತಿಂ ಯಚ್ಛತಿ, ಆತ್ಮನಿ ಭ್ರಾಂತಿಮುತ್ಪಾದಯತಿ. ದೃಶ್ಯಾಃ ಆತ್ಮನೋ ಧರ್ಮಾಃ ಇತಿ ಭ್ರಾಂತಿಮುತ್ಪಾದಯತಿ ಆತ್ಮನಿ. ತತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ಫಲಿತಮಾಹ ತಸ್ಮಾದಿತಿ. ತಸ್ಮಾತ್ ಮೂಲೆ ತಸ್ಮಾದ್ ಅಜ್ಞಾನ ವಿಜೃಂಭಿತಮೇತತ್. ತಸ್ಮಾದೇತತ್ ಸರ್ವಂ ಅಹಂಕಾರಾದಿ ಅಜ್ಞಾನ ವಿಜೃಂಭಿತಂ ಭವತಿ. ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ. ದೃಶ್ಯತ್ವೇನ ದ್ರಷ್ಟೃತ್ವೇನ ಸತ್ಯತ್ವೇನ ಅನೃತತ್ವೇನ ಅತ್ಯಂತ ವಿವಿಕ್ತಯೋಃ ಆತ್ಮಾನಾತ್ಮನೋಃ ವಸ್ತುತಃ ಸಂಭೇದಾಭಾವೇ ಅಪಿ ಅಹಂಕಾರೋಪಾಧೌ ದ್ವಯೋಃ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತತ್ವಾತ್ ದರ್ಪಣತಲೆ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತಯೋಃ ಲೋಹಿತಮುಖಯೋಃ ಲೋಹಿತಂ ಮುಖಂ ಇತಿ ಪರಸ್ಪರ ಸಂಭೇದಾತ್ ಅಧ್ಯಾಸವತ್ ಭ್ರಾಂತ್ಯೈವ ಕರ್ತೃತ್ವಾದಿ ಸಂಬಂಧ ಪ್ರತಿಭಾಸಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ದೃಶ್ಯತ್ವೇನ ದ್ರಷ್ಟೃತ್ವೇನ ಅತ್ರ ಆತ್ಮಾನಾತ್ಮನೋಃ ವೈಲಕ್ಷಣ್ಯಮುಚ್ಯತೆ. ಆತ್ಮಾನಾತ್ಮಾನೌ ಪರಸ್ಪರಂ ವಿರುದ್ಧೌ ಭವತಃ. ಕಥಂ? ಆತ್ಮಾ ದ್ರಷ್ಟ ಅನಾತ್ಮ ದೃಶ್ಯಃ. ಏವಂ ಉಭಯೋಃ ಪರಸ್ಪರ ವಿರೋಧೋ ವರ್ತತೆ, ವೈಲಕ್ಷಣ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಸತ್ಯತ್ವೇನ ಅನೃತತ್ವೇನ ಚ ಆತ್ಮ ಸತ್ಯಃ ಅನಾತ್ಮ ಅನೃತಃ. ಏವಮಪಿ ಉಭಯೋಃ ವೈಲಕ್ಷಣ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಏವಂ ಅತ್ಯಂತ ವಿವಿಕ್ತಯೋಃ ಪೂರ್ವೋಕ್ತಯಾ ರೀತ್ಯಾ ಆತ್ಮಾನಾತ್ಮಾನೌ ಅತ್ಯಂತಂ ವಿವಿಕ್ತೌ ಭವತಃ, ಅತ್ಯಂತಂ ವಿಲಕ್ಷಣೌ ಭವತಃ. ತಯೋಃ ಏವಂ ಅತ್ಯಂತ ವಿಲಕ್ಷಣಯೋಃ ಅತ್ಯಂತ ವಿರುದ್ಧಸ್ವಭಾವಯೋಃ ವಸ್ತುತಃ ಅತ್ಯಂತ ವಿರುದ್ಧಸ್ವಭಾವಯೋಃ ಯಥಾ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರೆ ಅಧ್ಯಾಸಭಾಷ್ಯೆ ಉಕ್ತಂ ಖಲು ಅತ್ಯಂತ ಅನ್ಯೋನ್ಯ ವಿರುದ್ಧಸ್ವಭಾವಯೋಃ ತಮಃ ಪ್ರಕಾಶವದ್ ವಿರುದ್ಧಸ್ವಭಾವಯೋಃ ಸಂಭೇದಾಭಾವೇ ಅಪಿ ಅತ್ಯಂತ ವಿರುದ್ಧಸ್ವಭಾವಯೋಃ ಸಂಭೇದಃ ವಸ್ತುತೋ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ವಾಸ್ತವಃ ಸಂಭೇದಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪರಸ್ಪರಂ ಮೇಲನಂ, ಸಂಬಂಧಃ, ಸಂಸರ್ಗಃ ತಯೋಃ ವಸ್ತುತಃ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ತಥಾಪಿ ಅಹಂಕಾರೋಪಾಧೌ ದ್ವಯೋಃ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತತ್ವಾತ್ ಉಭಯೋರಪಿ ಆತ್ಮನೋಃ ಅಹಂಕಾರೋಪಾಧೌ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತತ್ವಂ ವರ್ತತೆ. ಅಹಂಕಾರೇ ಉಪಾಧೌ, ಅಹಂಕಾರಃ ಉಪಾಧಿಃ, ತಸ್ಮಿನ್ ಅಹಂಕಾರೋಪಾಧೌ ಆತ್ಮನಃ ಅಪಿ ಪ್ರತಿಬಿಂಬೋ ಭವತಿ ಚಿದಾಭಾಸರೂಪಃ, ಅನಾತ್ಮನಃ ಅಪಿ ಪ್ರತಿಬಿಂಬೋ ಭವತಿ. ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವೇ ಅನಾತ್ಮಾನಃ ತತ್ರೈವ ಗೃಹ್ಯಂತೆ ಅಂತಃಕರಣೆ ಏವ. ತಸ್ಮಾತ್ ತತ್ರ ಉಭಯೋಃ ಪ್ರತಿಬಿಂಬಿತತ್ವಾತ್ ತತ್ರ ಸಂಭೇದವದ್ ಭವತಿ, ಸಂಭೇದಃ ಇವ ಭವತಿ. ವಸ್ತುತಃ ಸಂಭೇದೋ ನ ಭವತಿ, ಕಿಂತು
आध्यासिकः संभेदो भवति। तत्र दृष्टान्तः दर्पणतले प्रतिबिम्बितयोः लोहितमुखयोः। यथा दर्पणे लोहितः वर्णः प्रतिबिम्बति, अन्यत्र क्वचिद्वर्तमानः यथा दीपे लोहितवर्णः वर्तते इति मन्यताम्। कश्चन लोहितः दीपो वर्तते, लोहितः इत्युक्ते रक्तवर्णः, रक्तवर्णः कश्चन दीपो वर्तते, यथा प्रायः इदानीन्तने काले दृश्यते खलु, रक्तवर्णः दीपः, दीपप्रकाशः दृश्यते। तत्र दीपप्रकाशः रक्तवर्णो वर्तते। अपि च तत्र दर्पणं वर्तते अग्रे, दर्पणे मुखं प्रतिबिम्बति, लोहितवर्णोऽपि प्रतिबिम्बति। तत्र उभयोरपि प्रतिबिम्बः एकस्मिन्नेव दर्पणे युगपद्भवति। तदा किं स्यात्? उभयोः संभेदो भवति, लोहितवर्णस्य मुखस्य च दर्पणे संभेदः इव भवति, मेलनम् इव भवति। तस्माद् कश्चन भ्रान्त्या एवं चिन्तयेत् मम मुखं लोहितम् इति, लोहितं मुखम् इति भ्रान्तिर्भवति। इत्युक्ते मुखे लोहितत्वम् आरोप्यते। कुतः? उभयोरपि एकस्मिन्नेव उपाधौ प्रतिबिम्बितत्वात्। तदेवोच्यते दर्पणतले प्रतिबिम्बितयोः लोहितमुखयोः। एकस्मिन्नेव दर्पणतले लोहितम् इत्युक्ते लोहितः वर्णः प्रतिबिम्बितो वर्तते, मुखम् अपि तत्रैव प्रतिबिम्बितं वर्तते। तदा किं भवति? लोहितं मुखम् इति परस्परसंभेदाध्यासवत्। तत्र उभयोः परस्परसंभेदाध्यासो भवति, परस्परसंसर्गाध्यासो भवति। भ्रान्त्या एव, तथैव भ्रान्त्या एव कर्तृत्वादिसम्बन्धप्रतिभासः आत्मनः अपि कर्तृत्वादिसम्बन्धप्रतिभासः भ्रान्त्या एव भवति। कुतः? अहङ्कारे एव कर्तृत्वादयः सम्बद्धाः सन्ति। कर्तृत्वं, भोक्तृत्वम्, एतत् सर्वम् अहङ्कारे सम्बद्धं वर्तते। अपि च सर्वाणि इन्द्रियाणि, शरीरम्, एतत् सर्वं विषयाः सर्वम् अहङ्कारेण सम्बद्धं वर्तते। तस्मिन्नेवाहङ्कारे आत्मा प्रतिबिम्बितोऽस्ति इति कृत्वा उभयोः सम्बन्धभ्रमो भवति, संभेदाध्यासो भवति भ्रान्त्या। तस्मादेव कर्तृत्वादिसम्बन्धप्रतिभासः आत्मनि भवति। अहं कर्ता, अहं भोक्ता, अहं सुखी, अहं दुःखी, एतेषां सर्वेषामप्यभिमानानाम् इदमेव कारणम्। अग्रिमस्य श्लोकस्य सम्बन्धः ततः एव इयम् अभिन्नस्य आत्मनः भेदबुद्धिः दृग्येका सर्वभूतेषु भाति दृश्यैरनेकवत् जलभाजनभेदेन
ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿಭೇದವತ್. ಅನ್ವಯಃ ಜಲಭಾಜನಭೇದೇನ ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿಭೇದವತ್ ಸರ್ವಭೂತೇಷು ಏಕಾದೃಕ್ ದೃಶ್ಯೈಃ ಅನೇಕವದ್ ಭಾತಿ. ಏಕಃ ಏವ ಆತ್ಮ ಉಪಾಧಿಭೇದಾತ್ ಅನೇಕಃ ಇವ ದೃಶ್ಯತೆ. ತತ್ರ ದೃಷ್ಟಾಂತಃ ಜಲಭಾಜನಭೇದೇನ ಯಥಾ ಅನೇಕಾನಿ ಜಲಪಾತ್ರಾಣಿ ಸಂತಿ ಅನೇಕಾನಿ ಜಲಭಾಜನಾನಿ ಸಂತಿ ತೇಷು ಸರ್ವೇಷು ಜಲಭಾಜನೇಷು ಮಯೂಖಸ್ರಗ್ ವಿಭೇದೋ ದೃಶ್ಯತೆ. ಮಯೂಖಸ್ರಗ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸೂರ್ಯಃ. ಮಯೂಖಮಾಲಿ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಮಯೂಖಃ ಮಯೂಖಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರಶ್ಮಯಃ. ಮಯೂಖಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರಶ್ಮಯಃ. ಸ್ರಕ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮಾಲಾ. ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿ ತತ್ರ ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿ ಇತಿ ಶಬ್ದಃ. ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ರಶ್ಮಿಮಾಲಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿ ವಿನಿಪ್ರತ್ಯಯಃ. ವಿನಿಪ್ರತ್ಯಯಃ. ಮಯೂಖಸ್ರಕ್ ಅಸ್ಯ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿ. ರಶ್ಮಿಮಾಲಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸೂರ್ಯಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಯಥಾ ಜಲಭಾಜನಭೇದೇನ ಸೂರ್ಯಸ್ಯ ಭೇದೋ ದೃಶ್ಯತೆ. ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿನಃ ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿನಃ ಭೇದೋ ದೃಶ್ಯತೆ. ಸ್ವತಃ ತಸ್ಯ ಭೇದೋ ನಾಸ್ತಿ ಕಿಂತು ಜಲಭಾಜನೇಷು ಬಹುಷು ಜಲಭಾಜನೇಷು ಏಕಃ ಏವ ಮಯೂರಸ್ರಗ್ವಿ ಪ್ರತಿಬಿಂಬತಿ. ತದಾ ಬಾಲೈಃ ಮಯೂಖಸ್ರಗ್ವಿನಃ ಅನೇಕಾಃ ಸಂತಿ ಬಹವಃ ಸೂರ್ಯಾಃ ಸಂತಿ. ಅತ್ರ ಏಕಃ ಸೂರ್ಯೋ ವರ್ತತೆ ತತ್ರ ಅನ್ಯಃ ಸೂರ್ಯೋ ವರ್ತತೆ. ಏವಂ ಬಾಲಾಃ ಚಿಂತಯಂತಿ. ತಥೈವ ಸರ್ವಭೂತೇಷು ಏಕಾದೃಕ್ ಸರ್ವಭೂತೇಷು ಸರ್ವೇಷು ಉಪಾಧಿಷು ಏಕಾದೃಕ್ ವಸ್ತುತಃ ಏಕಾ ಏವ ದೃಗ್ ವರ್ತತೆ. ಏಕಮೇವ ಚೈತನ್ಯಂ ವರ್ತತೆ. ದೃಶ್ಯೈಃ ಅನೇಕವದ್ ಭಾತಿ. ದೃಶ್ಯರೂಪೈಃ ಉಪಾಧಿಭಿಃ ತತ್ ಏಕಮೇವ ದೃಕ್ ಸಾ ಏಕಾ ಏವ ದೃಕ್ ಅನೇಕವದ್ ಭಾತಿ. ತತ್ರ ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ನ ಕೇವಲಂ ಅನಾತ್ಮಸಂಬಂಧಃ ಏವ ಅಹಂ ನಿಬಂಧನಃ ಪ್ರತಿದೇಹಂ ಆತ್ಮನೋ ಭೇದೋಪಿ ತನ್ನಿಬಂಧನಃ ಏವ ಇತ್ಯಾಹ. ಆತ್ಮನಃ ಅನಾತ್ಮಸಂಬಂಧಃ ಅಹಂಕಾರನಿಬಂಧನೋ ಭವತಿ. ಆತ್ಮನಃ ಅನಾತ್ಮಸಂಬಂಧಸ್ಯ ಹೇತುರ್ಭವತಿ ಅಹಂಕಾರಃ. ನ ಕೇವಲಂ ತಥಾ ಅಪಿತು ಪ್ರತಿದೇಹಂ ಆತ್ಮನಃ ಭೇದಃ. ಆತ್ಮನಃ ಭೇದಃ ತಸ್ಯ ಹೇತುಃ ಕಃ ಇತಿ ಚೇತ್ ತಸ್ಯಾಪಿ ಹೇತುಃ ಅಹಂಕಾರಃ ಏವ ಉಪಾಧಿಃ ಏವ. ಅಹಂಕಾರೋಪಾಧಿಃ ಏವ.
इत्येतत् प्रतिपाद्यते। मयूखस्रग्वी इत्युक्ते रश्मिमाली। मयूखानां रश्मीनां स्रक् मयूखस्रग्। तत् अस्य अस्ति इति मयूखस्रग्वी। तत्र किञ्चित् सूत्रमस्ति इति मन्ये। अस्माया मेधा स्रजो विनिः इति सूत्रं दृश्यताम्। अष्टाध्यायी वर्तते किम्? अस्माया मेधा स्रजो विनिः प्राप्तम्। विनिप्रत्ययः अग्रे पठ्यताम्। सूत्रं सम्यक् उक्तं किल मया? इदानीं न स्मर्यते मया सम्यक्। अस्तु, सम्यक्। ओम नारायण। ओम 52121 सम्यक्। इदानीं स्थापयामः। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम।